तुम्हाला पण 2016ची निवडणूक आठवत असेल. ती आठवली की माझ्या अंगावर काटा उभा राहतो, की एक मताची किंमत काय असते, ती मला त्या ठिकाणी कळाली. साहेब आव्हान कोणाला वाटतं, की जे जनतेमध्ये नाहीयेत, लोकांमध्ये नाहीयेत. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी 12ही महिने आणि 24 तास मी लोकांमध्ये आहे. समाजकारण आणि राजकारण जर मिळून आपण केलं तर अनेक समस्यांवर त्या ठिकाणी मात होऊ शकते. लोकांना पाहिजेन काय? तर लोकांना फक्त आहे ना, तुम्ही त्यांच्या संकटसमयी, त्यांच्या अडचणींमध्ये किंवा त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात उभं राहिलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, सध्या शिरूर नगर परिषद 2025च्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत. तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार उभे आहेत ते म्हणजे आपले विनोद भालेराव सर, सर्वांना परिचित आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. तर सर, आपलं सर्वप्रथम आमच्या चॅनलवर स्वागत आहे. नमस्कार. तर सर, काय सांगाल, आपण सामाजिक क्षेत्रामध्ये खूप सारं काम केलेलं आहे. तर सर्वात प्रथम माझा प्रश्न असा असेल की या समाजसेवेची आवड आपल्याला कशी निर्माण झाली? सगळ्यांना माहिती आहे, की मी माझं बालपण किंवा माझं जुना काळ, माझा भूतकाळ हा सगळ्यांना माहिती आहे. शिरूर शहरामध्ये मला जे ओळखतात, त्यांना सगळ्यांना माहिती आहे, की मी एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो मुलगा. माझे आई-वडील मोलमजुरी करणारे, हातावरचं पोट आमचं. त्या ठिकाणं लहानपणी मी शालेय जीवनामध्ये शाळेत जायचो त्यावेळेस अनेक दानशूर व्यक्तिमत्व त्या ठिकाणी यायचे. मग कोणी गणवेश वाटप असेल, कोणी साहित्य वाटप असेल, शालेय साहित्य वाटप असेल, कोणी वह्या पुस्तकं देतात. असे खूप लोक यायचे आणि ते द्यायचे. त्यावेळेस मी ते घेताना असं माझ्या मनात भावना असायची, की कधीतरी मला पण जे घेणारे हात आहेत माझे, ते देणारे झाले पाहिजे. मला पण कधीतरी आहे ना, असं देता आलं पाहिजे, एवढं मोठं व्हायचंय. आणि शिरूर शहरामध्ये आपण जर पाहिलं, की देशाचे दानशूर उद्योगपती स्वर्गीय कैलासवासी रसिकभाऊ धारीवाल असतील किंवा या तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी बाबूरावजी पाचरणे साहेब असतील किंवा स्वर्गीय शहीदभाई पठाण असतील. ही सगळी मंडळी त्या ठिकाणं वेगवेगळे उपक्रम करायचे, समाज उपयोगी उपक्रम करायचे. आणि ते पाहत असताना माझ्या मनात आहे ना, कुठेतरी वाटायचं की यांचे आदर्श आपण घेतले पाहिजे. आणि तेव्हापासून आहे ना, असं वाटायचं की मी ज्यावेळेस कमवता होईल, त्यावेळेस मी मी पण समाजाला असं काहीतरी देईल. आणि मग आई-वडिलांच्या कृपेने, सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी कमवता झालो. आणि त्यावेळेस मग मला जसं जमेल तसं मी ते लोकांना देण्याचं काम केलं आणि माझं जे समाजकार्य आहे, ते मी चालू ठेवलं किंवा मला ती ऊर्जा त्यापासून आली आणि त्यामुळं मी ह्या समाजकारणामध्ये पहिल्यापासून आहे. आपण सामाजिक क्षेत्रामध्ये खूप भरीव अशी कामगिरी केलेली आहे, परंतु मग आपण राजकीय क्षेत्राकडे कसे आलात? आपल्या सर्वांना माहिती आहे, की समाजकार्य करताना हजार अडचणी येतात. मग माझ्या मनाला वाटलं, की आपण ह्या अडचणींवर मात करण्यासाठी त्या ठिकाणी समाजकारणाला राजकारणाची जोड असणं आवश्यक आहे. आणि समाजकारण आणि राजकारण जर मिळून आपण केलं, तर अनेक समस्यांवर त्या ठिकाणी मात होऊ शकते किंवा अनेक समस्यांचं त्या ठिकाणी निराकरण होऊ शकतं. म्हणून मी समाजकारणातून त्या ठिकाणी राजकारणाकडे वळालो. सर, आता मी स्वतः तुम्हाला खूप दिवसांपासून ओळखतो. तर आपण पाडवा असो, रक्षाबंधन असो किंवा रमजान ईद असो, सर्व प्रकारच्या सर्व धर्मीय कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी असता, विविध असे उपक्रम देखील राबवता. तर त्या सर्व सगळ्याबद्दल काय सांगाल? माझं जे लहानपण आहे किंवा माझं जे शालेय जीवन आहे किंवा महाविद्यालयीन जीवन आहे. हं. माझे जेवढे पण सहकारी आहेत, ते विविध जाती धर्माचे सहकारी आहेत. हं. आणि मग माझ्या सणांमध्ये किंवा माझ्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणं, त्यांच्या उत्सवांमध्ये मी सहभागी होणं, हे पहिल्यापासून आपण करत आलेलो आहे. मग महाविद्यालयीन जीवनामध्ये माझे काही मित्र होते जे मुस्लिम समाजाचे आहेत आणि मी पाहायचो की रमजान ईदचा त्यांचा पवित्र महिना असतो आणि त्या पवित्र महिन्यामध्ये सर्वजण मनोभावे उपवास करतात. तर मग माझ्या मनात मी त्या मित्रांना पाहिल्यानंतर माझ्या मनात सुद्धा ती भावना यायची, की आपल्या मित्रांसाठी हं. आपण एक रमजानचा रोजा पकडला पाहिजे किंवा तो उपवास केला पाहिजे आणि जे काय मागायचं ते मित्रांसाठी मागायचं. मग तेव्हापासून मी त्या महाविद्यालयीन जीवनापासून त्या ठिकाणं तो रमजान महिन्यातला एक मोठा रोजा असतो, तो 27वा रोजा असतो. हं. मग तो रोजा त्या ठिकाणी मी सकाळी तो रोजा पकडून त्या ठिकाणी संध्याकाळी मशिदीमध्ये जायचं. मशिदीमध्ये त्या ठिकाणं काहीतरी खायला न्यायचं, इफ्तारीचं नियोजन करायचं. मग सगळ्या मित्रपरिवाराबरोबर त्या ठिकाणी तो रमजानचा रोजा सोडायचा. असं मी गेले महाविद्यालयीन जीवनापासून म्हणजे अनेक वर्षापासून करतो. आणि मी पाडवा साजरा करतो त्याचं कारण असं, की त्या ठिकाणी मी नगरसेवक झालो 2016ला. हं. आणि 2016ला नगरसेवक झाल्यानंतर त्या ठिकाणं नगर परिषदेचे अनेक कर्मचारी, अनेक लोक त्या ठिकाणं पाडव्याची भेटीसाठी माझ्याकडे आले.
मग माझ्या मनात अशी भावना आली की ही लोक येतात, मग हे रिकाम्या हाताने कशी गेली पाहिजे. तर त्या ठिकाणी मग त्यांना काहीतरी आपण देऊ केलं पाहिजे. मग नुसतं द्यायचं नाही तर आपण चांगलं द्यायचं. मग त्या ठिकाणी मग पाडव्याला महिलांना साडी असेल, त्या ठिकाणी पुरुषांना कपडे असतील, मिठाईचा बॉक्स असेल, अशा सगळ्या गोष्टी, किंवा ते थकून आलेले असतात किंवा ते पूर्ण गाव फिरून आलेले असतात, मग त्यांच्यासाठी अल्पोपहाराची व्यवस्था असेल. असं एक करायचं तर मग चांगलं करायचं. आपण लोकांना देतोय तर मग चांगल्या भावनेने देतोय तर मग ते चांगलंच झालं पाहिजे. रक्षाबंधनच्या बाबतीमध्ये जर असेल तर रक्षाबंधन अशी साजरी करायचो की ज्या बहिणींमुळं मी ह्या प्रभागाची किंवा या शहराची सेवा करू शकलो, त्या बहिणींना कधी विसरता कामा नये. कारण की त्यांचं माझ्यावर खूप मोठं ऋण आहे. कारण की ह्या बहिणींच्या मतांमुळं किंवा सगळ्यांच्याच मतांमुळं त्या ठिकाणी मी नगरसेवक होऊ शकलो. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मी रक्षाबंधनच्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणं मी वॉर्डामध्ये जातो. माझ्या ज्या काही बहिणी आहेत, त्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि त्या बहिणींच्या हातून मी त्या ठिकाणी राखी बांधून घेतो आणि मगच दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरी जाऊन सख्या बहिणींकडनं राखी बांधून घेतो. खऱ्या अर्थानं याच्यात वेगळं काही नाहीये. पण मी ह्या सगळ्यांना त्यांनी जेवढं मला प्रेम दिलंय, त्या प्रेमातनं उतराई होण्याचा मी कुठेतरी छोटासा एक प्रयत्न करत असतो. हेच माझ्याकडनं घडत असतं साहेब. सर, आपण मागच्या वेळेस देखील नगरसेवक होतात. तर माझ्या मते प्रभाग क्रमांक 8 मधून आपण निवडून आलेले होतात. आता प्रभाग क्रमांक 9 आहे. तर सध्या या प्रभागामध्ये आपल्याला काय काय समस्या जाणवतात, काय एकंदरीत सांगाल? मी 2016ला माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली. हं. त्यावेळेस माझ्याकडं प्रभाग क्रमांक 8 होता आणि 8 मध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थनगर असेल, इंद्रनगर असेल, यशवंत कॉलनी असेल, छत्रपती कॉलनी असेल, सैनिक सोसायटी असेल, त्यानंतरनं करंजुली वस्ती असेल, असा पूर्ण प्रभाग होता. आणि ह्या प्रभागामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी प्रामुख्याने मला चॅलेंज होतं की सिद्धार्थनगर असेल, इंदिरानगर असेल, या ठिकाणचं जे अंतर्गत गल्लीबोळ असेल, काँक्रिटीकरण असेल, ड्रेनेज लाईन असेल, त्या ठिकाणी इंदिरानगरच्या स्थापनेपासून अद्यापपर्यंत तिथं कुठलं काम झालं नव्हतं. मग त्यावेळेस आदरणीय सभागृह नेते प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंदिरानगर भागामध्ये आम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील, त्या ठिकाणी काँक्रिटीकरण असेल, ही अशी चांगली कामं केली. आताच्या 2025 मध्ये हा प्रभाग पूर्णतः बदललेला आहे आणि याच्यामधला माझा जुन्यापैकी एकच जो भाग होता तो सिद्धार्थनगर, हाच भाग त्याच्यामध्ये आता नव्याने आहे. मग याच्यामध्ये दुसरे नव्याने जे इतर 5 भाग आहेत, त्याच्यामध्ये मग काचेआळे असेल, होलाराळे असेल, त्यानंतर साईनगर असेल, सय्यद बाबा नगर असेल किंवा संजय नगर असेल. मी या प्रभागामध्ये फिरत असताना तिथल्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी संजय नगरमध्ये गेल्यानंतर मला त्या ठिकाणी जाणवलं की त्या ठिकाणी काँक्रिटीकरण नाहीये. त्या ठिकाणी लाईटीचे दिवे नाहीयेत. त्या ठिकाणी रात्रीचा अंधार होतो. मी त्याचबरोबर पाहिलं की जे ड्रेनेज आहेत ते अतिशय छोटे आहेत. ड्रेनेज लाईन छोटी आहे. त्या ठिकाणचे चेंबर छोटे आहेत. ते मोठे झाले पाहिजे. त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांची अडचण आहे की शौचालय असलं पाहिजे. सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी नाहीये. असे अनेक त्या ठिकाणचे मुद्दे पाहिले. मग सय्यद बाबा नगरला गेल्यानंतर सय्यद बाबा नगरला सुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा काँक्रिटीकरण असेल किंवा त्या ठिकाणचं चेंबर असतील ते मोठे असले पाहिजे. कारण की तिथं सकाळच्या वेळेस जर आपण पाहिलं की पाण्याचा फ्लो जास्त मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यावेळेस ते चेंबर जे ते ओव्हरफ्लो होतात आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर ना इतरत्र त्या ठिकाणी पाणी पसरतं किंवा ते गटरीचं पाणी बाहेर येतं. मग त्या ठिकाणी ते काम झालं पाहिजे. किंवा साईनगर असेल त्या ठिकाणी स्वागत कामानीचा विषय असेल किंवा पथदिव्यांचा विषय असेल. होलाराळीमध्ये त्या ठिकाणी जे समाज मंदिर आहे ते दुमजली समाज मंदिर झालं पाहिजे. त्या समाज मंदिरामध्ये त्या ठिकाणी खाली समाज मंदिर आणि वरती अभ्यासिका असली पाहिजे. त्या ठिकाणी काचाळीचा भाग असेल, तो काचाळीच्या भागामध्ये प्रामुख्याने तिथं सुद्धा समाज मंदिर जे ते जीर्ण झालेले आहे. त्या जीर्ण समाज मंदिराला त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करून त्या ठिकाणी एक खाली समाज मंदिरांवरती अभ्यासिका असली पाहिजे. तिथली मुलं तिथे अभ्यास करू शकतील. त्या ठिकाणी त्यांचा अजून एक विषय होता, तालमीचा विषय होता, की तालीम झाली पाहिजे. मुलांचं शिक्षण चालू आहे, पण त्याचबरोबर त्यांची शारीरिक वाढ पण झाली पाहिजे. या भावनेने त्यांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी तालीम झाली पाहिजे किंवा त्या ठिकाणी मत्स्य व्यापारी बसतात, त्यांची बसण्याची व्यवस्था कायमस्वरूपीची झाली पाहिजे. अशा अनेक अडचणी मी प्रभागामध्ये गेल्यानंतर सिद्धार्थनगर भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जी राहती घरं आहेत ती त्यांची कायम झाली पाहिजे. त्यांच्या घरांना कुठला धक्का लागला नाही पाहिजे. अशा अडचणी मी प्रभागामध्ये गेल्यानंतर मला समजून आल्या आणि उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थानं मागच्या वेळेसही अनेक प्रयत्न केले, पण कोरोनाचे 2-3 वर्ष त्या ठिकाणी आम्हाला कार्यकाळ कमी मिळाला आणि तदनंतर आम्हाला जे काही काम करायला वेळ मिळाला तो फार कमी मिळाला. पण येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या काही प्रभागातल्या अडचणी आहेत
त्या सोडवण्याचा निश्चितपणे मी प्रयत्न करेल, असं आश्वासन मी आपल्या सगळ्यांना देतो. सर, आता शिरूर नगर परिषदेची जी काही निवडणूक आहे त्याच्यामध्ये 200च्या आसपास सगळे उमेदवार उभे आहेत. आपल्या प्रभागामध्ये देखील अनेक उमेदवार उभे आहेत. तर या आव्हानाकडे आपण कसं पाहता? साहेब, आव्हान कोणाला वाटतं की जे जनतेमध्ये नाहीयेत, लोकांमध्ये नाहीयेत. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी 12 महिने आणि 24 तास मी लोकांमध्ये आहे. त्या ठिकाणी लोकांना पाहिजेन काय? तर लोकांना फक्त आहे ना, तुम्ही त्यांच्या संकट समयी, त्यांच्या अडचणींमध्ये किंवा त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात उभं राहिलं पाहिजे. एखादं नगरपालिकेकडे काम आहे, तर आपण प्रशासनाच्या काळामध्ये पाहिलं की आपण अर्ज दिला तरी त्यांची कामं होऊ शकतात. मग त्यांना नगरसेवक कसा पाहिजे असतो, की त्यांच्या कुठलं पोलीस स्टेशनचं काम असेल, त्यांचं तहसीलचं काम असेल, शिक्षण संदर्भात कुठली अडचण असेल, दवाखान्याची अडचण असेल. आपण कोरोनाची परिस्थिती पाहिली की किती भयान परिस्थिती होती. अशा परिस्थितींमध्ये लोकांना आपला माणूस त्या ठिकाणी उभा असलेला पाहिजे नसतो. आणि ह्या काळामध्ये साहेब सगळ्यांनी या शिरूरकरांनी बघितलंय की मी फक्त वार्डापुरतं काम केलेलं नाहीये. मी काम करतोय ते पूर्ण शहराचं काम करतोय. कारण की आपण नगरसेवका वार्डाचं होतो, पण आपण या गावचे नागरिक आहोत. आपण या गावचे सुपुत्र आहोत. आपलं या गावाला काहीतरी देणं लागतं. ह्या भावनेतून मी काम करतो. मग माझ्याकडे फक्त प्रभागाचा आला तर त्याची अडचण सोडवतो तर असं नाहीये. माझ्याकडे कुणीही येऊ द्या गावातला. मला त्यांनी सांगितलं की मला शिक्षण संदर्भात अडचण आहे तर मी त्या ठिकाणी ती सोडवण्याचं काम करतो. एखाद्याने सांगितलं दवाखान्या संदर्भात काय अडचण आहे तर मी ते सोडवण्याचं काम करतो. पोलीस स्टेशन असेल, अशा इतर सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या व्यक्तिगत अडचणी सुद्धा जर असतील तर त्या व्यक्तीने मला सांगितल्यानंतर मी ते सोडवण्याचं काम करतो. लोकांना पाहिजे काय साहेब? लोकांना त्यांच्या सुखदुःखात उभं राहणं, त्यांच्या अडचणींमध्ये उभं राहणं, त्यांच्या बरोबर आपण थांबणं आणि त्यांना एक आधार देणं, हे लोकांना त्या ठिकाणी चांगलं वाटत असतं. आणि मी ते नेहमी करत आलोय आणि यापुढे आयुष्यभर करत राहणार. मी नगरसेवक असू नसू, मी या गावचा एक नागरिक आहे, मी या समाजाचा एक घटक आहे. ह्या भावनेने मी ते करत राहणार. त्यामुळं आत्ताच जी निवडणूक लागली, 200 उमेदवार काय 400 उमेदवार असतील किंवा माझ्या प्रभागामध्ये किती उमेदवार असतील, मला त्याचं काही एक वाटत नाही. कारण की मी लोकांमधला आहे, मी तळागाळातला आहे, या मातीतला मी पोरगा आहे. त्यामुळं मग हे आव्हान समजत नाही. त्या ठिकाणी जनता जनार्दन ही सुज्ञ जनता आहे. ही तुम्हाला दाखवून दिली त्या 3 तारखेला, की त्या ठिकाणी काम करणारं कोण आहे आणि घरी बसणारं कोण आहे. आणि ही लोक जे निवडतात यांच्या मनामध्ये एखादी व्यक्तिमत्व बसलेलं असतं, की आपल्याला निवडणूक लागल्यानंतर आपल्याला कोणत्या माणसाला त्या ठिकाणी मत द्यायचंय. त्या लोकांनी ते निश्चय केलेला आहे. त्यामुळं माझ्या वॉर्डामध्ये किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये की धनशक्ती असेल किंवा काय असेल, याचा किती वापर केला तर सुज्ञ जनता त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौल आपल्या बाजूने देईल. तुमच्या आयुष्यातील असा एक क्षण सांगा की ज्यामुळं तुमचं आयुष्य बदललं. सगळ्यांना तुम्हाला पण 2016ची निवडणूक आठवत असेल. ती आठवली की माझ्या अंगावर काटा उभा राहतो, की एक मताची किंमत काय असते, ती मला त्या ठिकाणी कळाली. आणि तेव्हापासून मी तुम्हाला सांगतो, की माझ्या जीवनामध्ये शहरातला असेल, शहराच्या बाहेरचा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, अनेक लोक असतील. जे जे माझ्या जीवनामध्ये आले, ज्यांनी ज्यांनी मला मदत मागितली, त्या सगळ्यांच्या मदतीला मी त्या ठिकाणी उभा राहिलो. मी असं समजतो, की मला प्रत्येक माणूस हा खूप महत्वाचा आहे. आणि तो माझ्याकडे येतोय म्हणजे काहीतरी तो अपेक्षा करून येतोय. एखाद्याचं त्या ठिकाणी माझ्याकडनं नाईलाजाऊ होतो. कधी-कधी माझ्या त्या ठिकाणी ह्याच्या आवाक्याच्या बाहेर असतात काही गोष्टी मी ज्या करू शकत नाही. मला ते खूप अतीव दुःख होतं, की मी ह्या माणसाला मदत करू शकलो नाही किंवा ह्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण करू शकलो नाही. असं मला ते दुःख होतं. पण मी असं ठरवलेलं आहे माझ्या जीवनामध्ये, की माझ्या जीवनामध्ये जी लोकं येतील, जो कोणी माणूस येईल, जी कोणी व्यक्ती येईल, जे माझ्याकडे काहीतरी अपेक्षा लावून येतंय, त्या ठिकाणी मी त्याला निराश करून पाठवणार नाही. आणि तो 2016चा जो प्रसंग आहे, तो मी रोज माझ्या जीवनामध्ये, माझ्या दैनिक व्यवहारामध्ये ते मी आठवण करतो आणि प्रत्येक माणूस जोडण्याचं काम करतो, की एक माणूस मला खूप महत्वाचा आहे. माणसंच कामाला येतात. ज्या ठिकाणी पैसा कामाला येत नाही, ज्या ठिकाणी अनेक गोष्टी कामाला येत नाही. आपण कोरोनामध्ये पाहिल्यात, की अनेकांकडे पैसे होते. अनेक त्या ठिकाणी लोकं पैसे घेऊन सुद्धा त्या ठिकाणी वाचू शकले नाही. पण माणुसकी कामाला येते. म्हणून तो जीवनातला अविस्मरणीय प्रसंग आहे माझ्या बाबतीमध्ये, की ज्यावेळेस पैसा कामाला नाही येत, त्यावेळेस माणूस कामाला येतो. म्हणून हे माणसं जोडण्याचं काम मी 2016च्या अनुभवापासून त्या ठिकाणी आज तागायत करत आलोय आणि या पुढे आयुष्यभर करत राहील. सर्व शिरूरकरांना तसंच मतदारांना नेमकं काय आवाहन कराल? मी मतदारांना ही विनंती करतो, की एक मताची किंमत काय असते हे मला विचारा. एक मत काय असतं हे मला विचारा. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, की सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो,
की आपण सगळ्यांनी मतदानाला जा, जास्तीत जास्त मतदान करा आणि या ठिकाणी आपली लोकशाही सशक्त करा. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण विनोद भालेराव सर यांच्यासोबत जी बातचीत केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, इलेक्शनच्या ज्या अपडेट आहेत ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. भेटूयात आता पुढील भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.